नमस्कार, मी वर्षा. माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत. मी आज बनवते आहे बटाट्याचे वेफर्स. बटाट्याचे वेफर्स बनवण्यासाठी मी 1 किलो बटाटा घेतलेला आहे. तो छान धुवून घ्यायचा, सोलून घ्यायचा आणि सोलल्या लगेच पाण्यात सोडायचा, म्हणजे तो लाल होत नाही. आणि मग पाण्यातच दुसऱ्या एका भांड्यात किंवा चपट्या पसरट कढईत किंवा परातीमध्येच लगेच किसून घ्यायचा. चकत्या पाडून घ्यायच्या आणि मग तो पाण्यातच घातल्यामुळं लाल होत नाही. असं 5-6 वेळा पाणी बदलायचं, धुवून घ्यायचं, म्हणजे जोपर्यंत क्लिअर पाणी येत नाही, त्यातलं स्टार्च म्हणजे पांढरं पाणी संपत नाही आहे ना, तोपर्यंत त्याला धुवायचा. एका पाण्यातून दुसऱ्या पाण्यात असं करत स्वच्छ करायचा त्याला. आणि मग त्याला दुसऱ्या एका स्वच्छ पाण्यात घेऊन त्यात तुरटी घालून बुडवून ठेवायचा रात्रभर. आणि मग सकाळी सगळं थोडं राहिलेला जो स्टार्च असतो तो खाली बसून जातो. आणि मग सकाळी ते पाणी, जेवढा बटाटा आहे त्याच्यात डबल पाणी घ्यायचं, जाडबोडाच्या पातेल्यात, कशातही तुमच्याकडे जे अवेलेबल असेल ते. मी स्टीलचा कुकर घेतला आहे. पाणी गरम करत ठेवलं, त्याच्यात मग चवीपुरतं मीठ घातलं आणि मग पाण्याला छान उकळी येऊन द्यायची. उकळी आली असं झाकण ठेवायचं, म्हणजे पटकन उकळतो बटाटा. उकळी आली की त्याच्यात पाणी लवकर उकळतं आणि उकळी आली ना की त्याच्यात बटाटा जोडायचा. बटाटा सारखा ढवळत राहायचा, अगदी तुटणार नाही असा हलवत राहायचा. आणि त्याच्यावर पुन्हा झाकण ठेवायचं, म्हणजे छान त्याला उकळी येते. सारखा चेक करत राहायचा, खाली पण लागला नाही पाहिजे आणि तुटला पण नाही पाहिजे, असा हलवत राहायचा. आणि क्लिअर होईपर्यंत, म्हणजे ट्रान्सपरंट होतो बटाटा शिजला की त्याची चकती आहे ना, ती अशी ट्रान्सपरंट दिसते. ती ट्रान्सपरंट होईपर्यंत त्याला शिजवायचा. आणि त्याला थोडा दाबून बघितल्यावर तो शिजल्यासारखा आपल्याला वाटेल. आणि त्या जसा गोल राऊंड केल्यावर तुटणार नाही, तुकडा नाही पडणार, असा शिजवायचा. जास्त शिजवला तर त्याचा लगदा होईल. आणि समजा जास्त शिजला गेलाच तर एवढे बटाटे फेकून देऊ नका. रोजच्या सकाळच्या नाश्त्यामध्ये छान त्याचे आलं लसूणची पेस्ट, हिरवी मिरची वगैरे घालून छान पराठे बनवून खा. पण फेकू नका एवढे बटाटे. तर ती आयडिया छान आहे. आणि मग असं शिजवायचा. तुकडा होत नसेल तर मग काढून घ्यायचा. थोड्या वेळ गॅस बंद करायचा, थोडा तसाच ठेवायचं झाकण घालून. आणि मग चाळणीत पाणी ओतून घ्यायचं आणि मग त्याला पसरवून घ्यायचं एखाद्या पेपरवर किंवा चादरवर, बेडशीटवर. फॅनवर पण वाळतो तो. उलटा पालटा करायचा आणि मग उन्हात 2 दिवस छान कडक उन्हात चांगला वाळवून घ्यायचा. कडक असा छान झाला की मस्त होतो. मग त्याला छान तळून बघायचा कसा झाला आहे, मीठ बरोबर आहे का. माझ्या ह्याला एकदम परफेक्ट मीठही पडलेलं आहे आणि छान झालेलं आहे. तळून पण एकदम असा क्रिस्पी लागत आहे. एकदम टेस्टी झालेत. हे बघा, असे दाबून बघायचा, तुटला नाही म्हणजे तो छान झालेला आहे. आणि असेच तुम्ही पण बनवून बघा, किंवा तुमची काय वेगळी पद्धत असेल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि कसा वाटला माझा व्हिडिओ तेही सांगा. तुम्हाला आवडतात, नाही आवडत. हा बघा, एवढे होतात 1 किलोचे. जर तुम्हाला अजून प्रमाण वाढवायचं असेल तर वाढवू शकता. हे एका परातीत बसतात नंतर सुकल्यावर. असे छान मी सुकवून घेतलेत गॅलरीमध्ये उन्हात 2 दिवसाच्या. आणि मग आज आता तळून बघते. खूप सुंदर झालेले आहेत. टेस्टी, क्रिस्पी. तुम्ही पण करा आणि खाऊन बघा. आणि मलाही सांगा तुमचे कसे झाले. कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. आणि असेच माझे व्हिडिओ बघत राहा. मी काहीतरी नवीन दरवेळी घेऊन येत आहे. तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि मला माझे सबस्क्राईब वाढवण्यासाठी मदत करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बघा, मस्त क्रिस्पी झाले, छान असे तुटत आहेत तळल्यावर.
असेच बघा. थँक्यू थँक्यू थँक्यू.